याचं मोठ्या संख्येने आपण सगळं मिळून करूया आणि जे काही मदत लागेल, जे काही आपल्या व्यवस्थेमध्ये माझी काही सोय करता येईल माझ्याकडनं, ती निश्चितच मी प्रयत्न करेल. आणि सगळेजण सगळे हुशार आहेत, काही सांगायची गरज नाही. ताईंनी सांगितल्याप्रमाणे की आपण सगळे एकत्रित होऊन जर एक मोठी संख्या जर जोपर्यंत आपण दाखवत नाही समाजाला, ब्राह्मण हा समाज अत्यंत हुशार आहे, नेतृत्व करणारा आहे, सगळ्यांना दिशा दाखवणारा आहे. सगळ्यांकडे ब्राह्मण नाही, नेता असो, राजकीय पक्षात असो, त्याच्याकडे ब्राह्मण एक अधिकारी असतोच, कारण तोच सगळ्या प्रकारे सगळी दिशा आणि मार्गदर्शन तो नेतृत्वाला करत असतो. असं आपला समाज आहे. पण एक त्याच्यात वाईट गुण असा आहे की आपण एकत्र होऊन एक जी संख्या दाखवू शकायला पाहिजे ती आपण दाखवू शकत नाही. थोडी ही एक खंत आहे. निश्चितच आपल्या इथे बसलेले सगळेजण नेतृत्ववाले, प्रत्येक जण नेता आहे, लिटरली सगळे हुशार आहेत. त्याला काही असं काही वेगळं सांगायची गरज नाही. दुसऱ्या याच्यात किती मोठा नेता असला तर त्याला सुचत नाही की कसा कार्यक्रम घ्यावा, कुठला घ्यावा. पण आपल्या इथं बसलेल्या कोणालाही सांगितलं बाबा असं घ्यायचं तर 2 मिनिटात तो तयारी करेल, सगळी नियोजन करेल. असं नेतृत्व गुण असलेला समाज आपला आहे. त्यामुळे त्याचे ऍडव्हान्टेज आहेत, तसे डिसएडव्हान्टेज पण आहेत. पण निश्चितच आपण यावेळेस आगळा वेगळा कार्यक्रम करून आपण एक समाजाला पण एक चांगला संदेश द्यावा अशा प्रकारची आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो. परत एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि 29 तारखेला मोठा आपण रॅली काढून आपण जयंती सगळे मिळून साजरी करूया दरवर्षीप्रमाणे. मला इथे बोलवल्याबद्दल मी तर देश जागा हो आणि परशुराम भगवानांना एकच विनंती की आपल्या सगळ्यांमध्ये मारून मरायची ताकद निर्माण हो. आज या कार्यक्रमानंतर लगेच उद्या सकाळी धर्मभवन येथे आपलं ब्लड डोनेशन कॅम्प आपण ठेवलेला आहे. तर उद्या संध्याकाळी 6 वाजता राम मंदिर वर गणेश मंदिर शेजारी या ठिकाणी आपण भगवान परशुरामावर आपण व्याख्यान ठेवलेलं आहे. तिथे डॉक्टर सविता मुळे या ठिकाणी मार्गदर्शन करतील. त्याचप्रमाणे 27 तारखेला आपण जवळपास 4 ठिकाणी ब्लड डोनेशन कॅम्प आणि आपण हेल्थ कॅम्प सुद्धा आपण ठेवलेले आहे. त्यानंतर 29 तारखेला सकाळी क्रांती चौक ते भगवान परशुराम स्तंभ औरंगपुरा तिथपर्यंत आपण वाहन रॅली आपण ठेवलेली आहे. त्यानंतर स्तंभपूजन होईल 9 ते 11 मध्ये 29 तारखेला आणि सायंकाळी 4:30 वाजता संस्थान गणपती राजा बाजार येथून आपली भव्य अशी शोभायात्रा निघणार आहे.